सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचा आजपासून 3 दिवस मुख्यालय येथे जनता दरबार चालणार आहे। आज या जनता दरबाराचा पहिला दिवस आहे आणि आपण पाहू शकता की कणकवली विधानसभा क्षेत्रातील जे लोक ग्रामस्थ आहेत आणि त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या इथे निराकरण करण्याचं काम सुरू आहे। स्वतः पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे, त्याचबरोबर जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी यासारखे सर्व अधिकारी जे आहेत ते इथे उपस्थित आहे आणि सर्वच विभागातील ज्या लोकांच्या येथील लोकांच्या काही समस्या आहेत त्या समस्या शक्य असेल त्या तातडीने इथेच सोडवण्याचे प्रयत्न जे आहेत ते या जनता दरबारामध्ये चालणार आहेत। त्याचबरोबर एखादी अतिशय गंभीर आणि क्लिष्ट अशी जर समस्या असेल तर ती या 7 दिवसामध्ये सोडवली जाणार आहे। खरं तर आजपासून 3 दिवस हा जनता दरबार चालणार आहे। आजच्या ह्या पहिल्या दिवशी कणकवली विधानसभा क्षेत्र जे आहे ते या जनता दरबारासाठी घेण्यात आलं आहे। त्यानंतर उद्या कुडाळ विधानसभा क्षेत्रातील लोकांच्या समस्या आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। तर तिसऱ्या दिवशी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील लोकांच्या समस्या सोडवण्याचा या जनता दरबारामध्ये काम चालणार आहे। एकूणच या जनता दरबाराला लोकांनी, ग्रामस्थांनी मोठा प्रतिसाद दिल्याचं हे चित्र आहे। महेश सावंत, TV9 मराठी, सिंधुदुर्ग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।